नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्ते सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्ते सर सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरती प्रक्रिया सुरू झाली. फॉर्म भरून घेतले, डेट वाढली, दोनदा डेट वाढली, फॉर्म भरले, सगळं काही झालं. त्यानंतर फॉर्मची लिस्ट लागली, किती फॉर्म कुठं आले हे पण समजलं, शिपाईला कुठं किती फॉर्म आले हे समजलं, लिपिकला कुठं किती फॉर्म आले हे समजलं, परीक्षा कोण घेणार आहे हे समजलं. सगळ्या गोष्टी जवळजवळ क्लिअर झाल्या. मात्र आता विद्यार्थ्यांपुढे पडलेला प्रश्न आहे का परीक्षा ही 26 एप्रिलला होणार का? 26 एप्रिलला राज्यसेवा परीक्षा पण काहीतरी मेन्स का प्री काहीतरी राज्यसेवेचं आहे असं कळलंय. 26 एप्रिलला स्कॉलरशिपचं काहीतरी बोलले, कोणतरी काहीतरी बोलले, मग ते काही मला काहीच माहित नाही. पण राज्यसेवेचं काहीतरी अपडेट टाकलं होतं ग्रुपवरती. मला हेही माहित नाही का 26 एप्रिलला कोणत्या एक्झाम आहेत. पण एक सांगेल, 26 एप्रिल हे त्यांनी परीक्षा त्याच दिवशी होणार असं सांगितलेलं नव्हतं. लक्षात ठेवा, 26 एप्रिलला जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर ते पत्रक फक्त बॉम्बे हायकोर्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि एक नगरला 29 मार्चचं नोटीस आहे आणि मला वाटतं काहीतरी 29 एप्रिल 26 एप्रिलचं याला आहे पुढं, याला आपलं जालन्याला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा आपली 26 एप्रिलला हो, नाही तर 26 मेला हो, नाही तर 26 जूनला हो. महत्वाचं काय का? महत्वाचं आहे अभ्यास करणं, पेपरला जास्त मार्क मिळवणं. मी सगळं सविस्तर माहिती नाही ना तुम्हाला. आज अंतिम निवड होण्यासाठी तुम्हाला किती मार्क लागणार आहेत, कट ऑफ काय लागू शकतो या वर्षीचा, परीक्षेचा दिनांक काय असू शकतो, शॉर्टलिस्ट लागणार आहे का नाही लागणार, सामान्यांचा अभ्यासक्रमात कशाचा वापर करावा, लिपिकच्या अभ्यासक्रमात कशाचा वापर करावा, कशा प्रकारे जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील ते सगळी व्यूअरचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. ओके, ठीक आहे. तत्पूर्वी व्हिडिओ जाण्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओ, अधिकृत माहिती, लेक्चर्स सगळं तुम्हाला मोफत जर मिळायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाबांनो, मोफत माहिती मिळते. लिपिक व शिपाई अभ्यासक्रम कसा असतो, लिपिक व शिपाई अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा, कसे असतात प्रश्न, त्यासाठी सर्वात महत्वाचं नवीन विद्यार्थ्यांसाठी माझा हा नंबर दिसत असेल स्क्रीनवरती, खाली पण नंबर दिसतोय, वरती पण नंबर दिसतोय. लगेच जायचंय आणि त्या मोबाईल नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, सर आय वॉन्ट टू जॉईन मॉक टेस्ट. लक्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना रेल सांगतो, 51 सुपर 50ची बॅच होती आपली 51 पेपरची. मित्रांनो, त्याचे 48 पेपर आतापर्यंत झालेत. आज 49वा पेपर होईल, बाकीचे पेपर होतील, आधीचे पेपर भेटतील. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर ऍडमिशन घेतलं टेस्ट सिरीजला, ही जी आपली टेस्ट सिरीज आहे सुरू सध्या, याला जर ऍडमिशन घेतलं तर याचे फायदे पहा बाळांनो काय असणार आहेत. तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वात महत्वाचं पेपर ऑनलाईन सोडवता येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या ऍप्लिकेशन वरती आपण तुम्हाला पीडीएफ स्वरूपात एकदम तुटपुंजी अमाऊंट मध्ये तुम्हाला त्या पीडीएफ पण ओपन करून देणार, आपण उपलब्ध करून देणार आहे. सॉरी, तिथं पीडीएफ पण तुम्हाला ऍप्लिकेशनला भेटणार आहे. शिपायाच्या पीडीएफ, परत शिपायाचं विश्लेषण, क्लर्कच्या पीडीएफ, परत क्लर्कचं विश्लेषण, अशा 100 पीडीएफ राहतील. त्या 25, 25, 25 आणि 25 असं, म्हणजे 25च, पण दोन्हीच्या मिळून 25चं विश्लेषण असं 100 होतील. ही जी ऑनलाईन टेस्ट आहे, अजिबात लोड घेऊ नका. जर तुम्ही 150 रुपये भरले, 100 रुपये भरले आणि तुम्हाला जर वाटलं का मला काय तो फायदा झाला नाही, मला एकदम बोर होतं, मला काही कळत नाही, तर मला फोन करा. दादांनो, या टेस्ट सिरीज मधून आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी दिलाय. ऑल महाराष्ट्र रँक पण समजते, आपल्याला मार्क समजतात, आपलं काय चुकलं काय बरोबर आलं ते समजतं. शिपायाला जर विचारलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा जर उत्तर तर खाली विश्लेषणामध्ये कमीत कमी 5 एवढे थंड हवेचे ठिकाण त्या ठिकाणी दिलेले असतात. लक्षामध्ये सगळे थंड हवेचे ठिकाणी कव्हर होतात. जिल्ह्याचं काही विशेष असेल विश्लेषणामध्ये असतं. सगळं काही तुम्हाला प्रॉपर या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून भेटणार आहे. अजिबात उशीर करू नका. 28 फेब्रुवारी शेवटची तारीख, आज फेब्रुवारी महिन्याची, 2 महिना आपली परीक्षा आलेली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजला लगेच प्रवेश करू द्या. माझा नंबर दिसतो इथं, वरती आहे, इथं आहे. लगेच जा आणि टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या. ओके, आता शिपाई आणि क्लर्क. मित्रांनो, लिपिकला सामान्य 10 मार्काला आहे, मराठी व्याकरण 10 मार्काला आहे, संगणक 10 मार्काला आहे, गणित 20 मार्काला, बुद्धिमत्ता 20 मार्काला, इंग्रजी 20 मार्काला, एकूण गुण 90. 90 पैकी तुम्हाला 50% गुण पासिंगला लागतात. 50% म्हणजे 45 मार्क तुम्हाला पाडण्याचे. कोर्ट भरतीत कोणत्या इव्हेंटला तुम्हाला 50% मार्क लागतात, कारण का 50% हा पासिंग क्रायटेरिया फिक्स असतो. मग ती तुमची टायपिंग असो, ती तुमची मुलाखत असो, ती तुमची स्किल टेस्ट असो,
ती तुमची शिपाईची स्किल टेस्ट असो, ती तुमचं एक्झाम परीक्षा असो, ते तुमचं काही असो. आलं लक्षामध्ये? त्याबरोबर मित्रांनो, या 90 पैकी ज्याला 45 मार्क पडणार नाही तो भरती प्रक्रियेत पुढील गोष्टीसाठी पात्र राहणार नाही. ज्याला 45 पेक्षा जास्त मार्क पडतील तो फक्त पास असेल, फक्त पास. 50 असो 52 असो. पाठीमागच्या वेळेस ज्याला 63 मार्क होते तो पास होता, परंतु मेरिटमध्ये नव्हता. कारण पाठीमागचा जो कट ऑफ आहे हा 64 मार्कावरती लागला होता. किती मार्कावरती? 64. मग आता बरेच जण म्हणतात, हे बघा तुम्हाला सांगतो, मला सामान्यांमध्ये आपलं जनरल सामान्य वाचा. पोलीस भरती करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे. पोलीस भरती करत असेल पोलीस भरतीचे पुस्तक वाचा. टेस्ट सिरीज लावलेल्या विद्यार्थ्यांना पण सांगतो, आणि टेस्ट सिरीज नक्की लावा. कारण का, टेस्ट सिरीज संपत आलेली, पुन्हा सगळे पेपर लावता. तुम्ही लावता ना, अजून बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीज ऍडमिशन घेणार. मला माहिती, पण कधी घेता माहिती का? हॉल तिकीट आल्यावर पेपर कव्हर होत नाही, तुम्ही माझ्या नावाने खडे पडता, सर आमचे पेपर कव्हर झाले नाही, बॅच आउट झाली. आत्ताच ऍडमिशन घ्या, कृपा करून आत्ताच सगळे टेस्ट सिरीज ऍडमिशन घ्या. ओके. त्यानंतर ऐका, 10 10 10 20 20 20 हा 90 आहे मित्रांनो. हे मराठी लँग्वेज, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, मराठी लँग्वेज, मराठी लँग्वेज असं अवेलेबल होतं 10 ऑगस्टला. आता तुम्हाला एक प्रॉपरली सांगतो, पेपर मराठीत होतील का पेपर इंग्लिशमध्ये होतील का पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये येतील. कोर्ट येते, हायकोर्ट येते, त्यांच्या मनावर ठरवतं. पाठीमागचा 10 ऑगस्टचा पेपर जसा झाला त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. 10 ऑगस्टनुसार जर त्या क्रायटेरियानुसार त्यांनी पेपर घेतला तर तुम्हाला हे प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये येतील, हे प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये येतील, हे प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये येतील, हे प्रश्न फक्त मराठीमध्ये येतील, हे प्रश्न मराठी इंग्लिशमध्ये येतील, आणि हे फक्त इंग्लिशमध्ये येतील. अशा पद्धतीने राहील. इकडे या, इकडे सगळं मराठी माध्यम असेल, सगळं मराठी माध्यम असेल. इथं 30 पैकी तुम्हाला मार्क मिळवायचे 28 पेक्षा जास्त, बस, जास्त टार्गेट नाही. ऍक्च्युअली 30 पैकी 30च ठेवले मी आपल्या टेस्टच्या बॅचला, आणि लक्षात 30 पैकी 30, परंतु 27 28 पर्यंत 22 आणि 23 मार्क पडून तिथं सिलेक्शन व्हायला ते काय डिस्ट्रिक्ट कोर्टची बॅच नाही, सॉरी डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती नाही. आणि लक्षामध्ये त्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो सामान्यांना 30 गुण असतात, सामान्यांना 30 गुण असतात. ओके. सामान्य सर टेस्ट सिरीज लावण्यासाठी दादा या नंबरला संपर्क करा, टेस्ट सिरीज लावण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला पीडीएफ पण आपण 40 रुपयात सगळ्या पीडीएफ देणार आहे, फक्त 40 रुपयामध्ये सगळ्या पीडीएफ. म्हणजे शिपाईच्या 40 रुपयामध्ये 25-30 पीडीएफ असतील, विश्लेषण असेल, आणि क्लर्कच्या 40 रुपयामध्ये 25-30 पीडीएफ असतील. 1 मार्च पासून मी ती बॅच तुम्हाला ऑन प्रवेश चालू करून देईन. ओके. मराठी, गणित, इंग्लिश, संगणक. आता बाळांनो, सामान्य हे 30 गुणांना आहे. लक्षात ठेवा, आता नागपूरचा खंडपीठाचा पेपर झाला, सगळं जीएस विचारलं होतं. एकदम सोपं जीएस होतं, का तुम्ही 7 ते 8 मिनिटांमध्ये सगळे प्रश्न सोडू शकता, असं होतं. मात्र हायकोर्टाने जर त्याच्यात थोडा बदल केला, आणि या 30 गुण आहे आणि 30च प्रश्न आहे, 30च गुण आहे, याच्यामध्ये मराठी 1-2, गणित 1-2, इंग्लिश 1-2, संगणक 1-2, हे जर 4 क्वेश्चन टाकले किंवा हे 4 प्रकार टाकले तर त्यांची संख्या 20/10, म्हणजे 20 जीके आणि 10 हे असं पण होऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो, सामान्यांमध्ये भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसद आणि न्यायिक संबंधित प्रश्न या सामान्यांमध्ये तुम्हाला दिसतील. मराठी व्याकरणामध्ये 5 मार्काला 3 ते 4 मार्कालाच मराठी व्याकरण येणार आहे, बाकी 10 मार्कामध्ये सगळं शब्द संपत्ती दिसल. संगणक 10 गुण, संगणकाच्या आपल्या पेपरमध्ये मी बऱ्यापैकी कव्हर केलेले. पाठीमागच्या टेस्टला, पाठीमागच्या जो 10 ऑगस्टला पेपरचा 7 मार्क आपल्या संगणकावरती आपल्या टेस्ट मधले होते, 10 पैकी 7 मार्क आपल्या टेस्ट मधले होते. लक्षामध्ये, त्यामुळे टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या बाळांनो. म्हणजे मला काय त्याच्यातून तुमचे हे एवढं हे म्हणजे माझा लय मोठा फायदा अशातला काय भागले, परंतु ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली ना, एक तुम्हाला समजेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही अजून पेपरचा दर्जा कसा असतो, पेपरचा पॅटर्न कसा असतो, पेपर किती मार्काला काय आहे, मराठी आहे मग मराठीचा अभ्यास करायचा का फक्त, बाकीचा नाही करायचा का, सगळं याच्यामधून तुम्हाला समजत. त्यानंतर मित्रांनो, बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ताचं आपण टेस्ट सिरीज मध्ये बुद्धिमत्ता आणि गणितचं किती छान स्पष्टीकरण दिलेले. सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचं आहे. भलं मोठं स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी दिलेले, त्यासाठी पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. इंग्रजीचं पहिले 10 का 15 पेपर आहेत, मला वाटतं पहिले 10-12 पेपर मध्ये आपण इंग्रजीचं सुद्धा स्पष्टीकरण खूप छान दिलं. परंतु बऱ्याच मुलांची डिमांड होती का सर ते इंग्लिशचा वगैरे पेपर खूप मोठा होतो, वाचायला वेळ नाही भेटत, वेळ निघून जातो, त्याच्यामुळे विश्लेषणच्या काय भानगडीत पडू नका. म्हणून मग आपण नंतर सिंगल इंग्लिश दिलं. याच्यापैकी बाळांनो तुमचं सध्याचं टार्गेट आहे ना, तुम्ही म्हणशाल पाठीमागच्या 64 लागलं, मग आता सर 90 पैकी बाळांनो 90 पैकी 60 पण लागू शकता. आता 60 पण लागू शकतो. त्याचं कारण सांगतो. पाठीमागच्या वेळेस अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त बॉम्बे हायकोर्टला जागा होती, आता 3 खंडपीठाला जागा आहे. तुमचे फॉर्म विभागून गेलेले आहेत. लक्षामध्ये फॉर्म विभागून गेले म्हणजे 90 पैकी 65 मार्क जर पडले, 65 मार्क जर पडले तरी तो विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेत असणार आहे. आणि या ठिकाणी 30 पैकी 28 जरी मार्क आले, 28
तरी तुम्ही स्पर्धेत असणार आहे. तुम्हाला दोन्हींचं टार्गेट आज या ठिकाणी दिले. अंतिम निवड यादीसाठी तुम्हाला 30 मार्क शिपायाला, 10 मार्क मुलाखत आणि 10 मार्क असं 50 मार्काचं असणार आहे अंतिम निवडसाठी. ओके. हा, आणि लिपिकला काय असणार आहे तुम्हाला 90 मार्काचा पेपर, 20 मार्काची टायपिंग आणि 40 मार्काची मुलाखत, असं 150. ओके. या 150 पैकी या वर्षीचा टॉपर 117चा आणि या 50 पैकी टॉपर आहे 45 47चा. लक्षामध्ये नाही 44चा. म्हणजे एवढ्या मापात आहे. म्हणजे तुम्हाला 150 पैकी 120 मार्क जरी मिळाले, 115च्या पुढे जरी तुम्ही गेले तरी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होत आहेत. लक्षामध्ये मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून आज एक गोष्ट नक्की सांगेन का आपली बॉम्बे हायकोर्टची जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती ऑनलाईन टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. कारण फेब्रुवारी आज संपला मित्रांनो, मार्च सुरू होते उद्या आणि मार्च सुरू झाला, ऐका, मार्च सुरू झालेला आहे आणि मार्च सुरू होऊन देखील आपण जर टेस्ट सिरीज अजून जॉईन नाही केले ना, आता जर आपण ऍडमिशन घेतलं आज उद्या एवढं 2-3 दिवसात, तर आपल्याला पुढचे सगळे पेपर व्यवस्थित एक दिवसाला एक पेपर सोडवता येईल. अन्यथा ते पेपर नंतर तुम्हाला ऍडमिशन घेता तुम्ही हॉल तिकीट आलं, परंतु सगळे पेपर सोडवता येत नाही. त्यासाठी आता लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या आणि आपली एक जागा फिक्स करा. आलं लक्षामध्ये. तुम्ही आपला रिझल्ट पण पाहिलेला आहे पाठीमागचा, परत पाहू शकता. या अशा प्रकारे आपला रिझल्ट पाठीमागचा होता. याही वेळेस आजच आपल्या एका विद्यार्थिनीचं सिटी सिव्हिलला P1 मध्ये काम झाले प्रतीक्षा देतो. म्हणजे अशा पद्धतीनं खूप छान प्रकारच्या टेस्ट मधून आपण त्या ठिकाणी काम करत असतो विद्यार्थ्यांसाठी. लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो कट ऑफ मी सांगितला 65 आणि 28 हे 2 अंक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणशाल सर बाकीचे म्हणतात 75 आणि 85. ठीक आहे, म्हणणाऱ्याला म्हणू द्या. मी स्वतः मागच्या पेपरला पाहिलेलं आहे. मार्क किती हुशार विद्यार्थी असू द्या, किती टॉपचे असू द्या, कोर्ट आहे, पेपरला किती कसा असता तरी त्या ठिकाणी मार्क थोडेफार कमी जास्त होतात. वेळ पुरत नाही. 50% मुलांना आजच सांगतो, 50% विद्यार्थ्यांना पेपरला वेळ पूर्ण नाही. आजच लिहून घ्या, माझं वाक्य लिहून घ्या. कोणत्याही ठिकाणी जर विद्यार्थी असतील तर 50% विद्यार्थ्यांना पेपरला वेळ पूर्ण नाही. ओके. कट ऑफ संदर्भात झाला. अंतिम निवडसाठी गुण किती लागतील? 150 पैकी 120, 50 पैकी 45. शॉर्टलिस्टचं काय नाही, शॉर्टलिस्ट मी मागच बोललेलं आहे. आता याच्यासाठी छान पुस्तकं वापरा लक्षामध्ये. आणि याच्यासाठी प्रश्न संच बघा, मी जे तुम्हाला प्रश्न संच दाखवतोय आता बघा, हा प्रश्न संच मी तुम्हाला एक दाखवतो. तो प्रश्न संच पाहून घ्या. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा प्रश्न संच आहे. मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या सिरीज संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचार न करत असतात सतत, सर आम्हाला बुक हवंय, कोणतं बुक घेऊ. तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे. मित्रांनो, याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर, जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे, त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत, त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे, शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची, त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपाईचे 13 पेपर, असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो. आलं लक्षामध्ये. या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घर बसल्या मिळू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता. अतिशय दमदार दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी. आपण आता नवीन व्हिडिओ मध्ये मी नवीन माहिती, नवीन अपडेट घेऊन तुमच्यासाठी नक्कीच येईल. फक्त लक्षात ठेवा का अंतिम निवडीसाठी आपल्याला गुण किती लागणार आहे. 120 पर्यंत क्लर्कची, 120 पर्यंत लिपिकची टोटल करायची आणि 45 ते 47 आपल्याला P1 चे टोटल करायचे. आजच टार्गेट ठेवा 120. आणि जर 120 तुम्हाला टोटल करायचे असेल बाबांनो, 120 टोटल. ओके. 70 मार्क लेखीला, 15 मार्क टायपिंगला, 70 आणि 15 झाले 85 आणि मुलाखतीला बाळा 40 पैकी 30 मार्क, 8 आणि 3 11, 115. दादा 115 जरी मार्क पडले तुला 115, आजच सांगतो तो विद्यार्थी लिपिकला फायनल होऊन जाईल. आणि लक्षामध्ये 115 मार्क म्हणजे 115 ते 120 टार्गेट ठेवायचं. आणि शिपायाला सांगतो इथं 30 पैकी 28 मार्क, इथं 10 पैकी 7 मार्क आणि इथं 10 पैकी 8 मार्क आणि इथं 10 पैकी 7, 28 आणि 15
म्हणजे 28 हे 8 30 30 7 36 36 आणि 7 43 मार्क म्हणजे 43 45 आणि 47 या दरम्यान सुद्धा काही ठिकाणी शिपाईचं सिलेक्शन होऊ शकतो. ओके ठीक आहे चालतंय. धन्यवाद. भेटू आपण टेस्ट सिरीज ऍडमिशन घ्या. त्यानंतर मित्रांनो 25 पीडीएफ आणि त्या 25 पीडीएफचं 25 पीडीएफ परत स्पष्टीकरणाच्या याची सुद्धा बॅच आपण तुमच्यासाठी 1 मार्च नंतर घेऊन येतोय. म्हणजे 1 मार्च म्हणजे 2 दिवसानंतर 5 मार्च पासून ती बॅच राहील. 25 दिवस ती बॅच चालेल. सुपर 25 नावाची बॅच असणार आपली. तिची फी लिपिकची 40 रुपये फी राहील आणि शिपाईची 40 रुपये फी. एकदम सुंदर असं तुम्हाला पीडीएफ वगैरे सगळ्या मिळतील. ओके चालतंय. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची मॉक टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची. विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारी महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व पेपर बॅचचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता. 51 सर्व पेपर तुम्हाला लिपिक पदासाठी आणि 51 सर्व पेपर तुम्हाला शिपाई पदासाठी असणार आहे. ते पण मॉक टेस्ट असणार मित्रांनो, ऑनलाईन स्वरूपात टाइम मॅनेजमेंटसाठी. विद्यार्थी मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित असणारे संपूर्ण. त्याचबरोबर मित्रांनो, प्रश्न एकदम दर्जात्मक असणार आहे. लिपिक पदाची फी आहे मित्रांनो 150 रुपये आणि शिपाई पदाची फी फक्त 100 रुपये. जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मित्रांनो, खाली माझा जो नंबर दिसतो 9766853675 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्रवेश करू शकता. आणि आज आपल्या या बॉम्बे हायकोर्ट लिपिक बॅच 2.0 ला तुम्ही ऍडमिशन करू शकता. तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल पाठीमागच्या 1.0चा. अतिशय दर्जेदार अशी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा आहे बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचे या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्ही पाहून घेऊ शकता बॅचचे. तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खालील नंबरवरती मेसेज करायचा आहे 97 66 85 36 75 आणि मला संपर्क करायचा आहे. मित्रांनो चला तर मग आपण आपला आता